शरद पवारांचा राम खाडेंना फोन, पवारांकडनं खाडेंच्या तब्येतीची विचारपूस, फोनद्वारे घेतली हल्ल्याची माहिती। राम खाडेंनी सुरेश धसांच्या विरोधातले घोटाळे बाहेर काढले। देवस्थान जमिनीचा घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्या पत्नीवर हल्ला, राम खाडेंच्या पत्नी तुळसा खाडेंचा आरोप। राम खाडे हल्ला प्रकरणामध्ये जी चौकशी करायची ती करा, पण बिनबुडाचे आरोप करू नका, सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा, मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। 2 भाऊ एकत्र येण्याने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, महायुतीचा भगवा झेंडा मुंबई पालिकेवर फडकेल, ठाकरे बंधूंच्या भेटीवर अनिल बोंडेंसह नवनाथ बन यांची टीका। संतोष बांगरांनी 50 खोके घेतले, भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा बांगरांवर आरोप, लोक विसरले असतील तर त्यांना आठवण करून द्यावी लागते, मुटकुळेंचा टोला। सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,500ची वाढ, सोना 1,39,574 रुपये प्रतितोळा तर चांदी 1,70,980 रुपयांवर। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळले। विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल 1,000 रुपये अनुदानाची मागणी।